नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ सोनाली रवींद्र मयुरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा व्रताची पूजा कशी करावी, पूजेसाठी लागणारं साहित्य, पूजाविधी आणि व्रताचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी व्रत करतात। या व्रतामागे सावित्री आणि सत्यवान यांची पवित्र कथा आहे। सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजांकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले। त्यामुळे वटपौर्णिमा हे सौभाग्य, निष्ठा आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं। तर आपण पूजेसाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया। हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, फळे, त्यामध्ये विशेषतः आंबे घ्यायचे आणि तुम्ही जो काही नैवेद्य केला असेल तो घ्यायचा। पाणी भरलेला तांब्या, धागा म्हणजे धाग्याची गुंडी घ्यायची। पंचामृत, दूध, दही, मध, साखर आणि तूप हा एकत्रित केलेलं पंचामृत। थोडेसे गहू घ्यायचे आणि सौभाग्यवान घ्यायचं। त्यामध्ये एक खण घ्यायचा, गळसरी, कुंकवाचा करंडा, फणी, आरसा वगैरे त्याचं एक पाकिटच मिळतं ते घ्यायचं। त्याचप्रमाणे विड्याची पानं, 5 सुपाऱ्या आणि साखर। तर पूजाविधी असा आहे, सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे। घरातील देवांची पूजा सर्वप्रथम करून घ्यावी। त्यानंतर सर्व काही आवरल्यानंतर नवीन साडी नेसून छानपैकी शृंगार करून वटवृक्षाजवळ जावं। सर्वप्रथम दिवा लावावा, त्यानंतर गणपती पूजन करावं। सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी। थोडेसे तांदूळाची रास मांडून तेथेच सुपारीला स्नान घालावे। गणपती पूजन करावे। हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल वाहावं। साखरीचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर सावित्री आणि सत्यवान यांची पूजा करावी, म्हणजे त्यांच्या प्रीत्यर्थ सुपारीची पूजा करावी। एक सुपारी गणपती पूजेप्रमाणे तांदूळाची रास घालून सुपारीला स्नान घालावे, तेथेच मांडावी। हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहावं। साखरेचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर समोर 2 विड्याची पानं, पैसा, सुपारी मांडावी। सावित्रीची ओटी भरावी। एक खण, त्यावर सौभाग्याचं वाण, आपण जे काही घेतलं असेल ते सर्व अर्पण करावं। त्यावर थोडेसे गहू आणि आंबा सुद्धा ठेवावा। त्याचप्रमाणे सावित्रीची ओटी भरावी। दूध, साखरेचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करावी। वडाला पाणी घालावे। हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्या। फूल आणि सत्पुतळी वस्त्र म्हणजे कापसाचं वस्त्र अर्पण करावं आणि आपण दोरा आणला तो 7 वेळेस गुंडाळावा। प्रदक्षिणा करत करत गुंडाळावा आणि अशी प्रार्थना करावी, म्हणजे या मंत्राचा उच्चार करावा। अवैधव्यच सौभाग्यम देही त्वमन सुव्रते, पुत्रान् पौत्रांच सौख्यच गृहाणांध्र नमोस्तुते। वटवृक्षाला पाणी अर्पण करताना या मंत्राचा उच्चार करावा। वटसिंचामी ते मूलम सलिलैरमृतोपमे, यशा शाखा प्रशाखाभिरुद्धोऽसि त्वं महितले, तथा पुत्रैश्च पौत्रैश्च संपन्नं कुरु मां सदा। यानंतर वडाला नमस्कार करावा व हा मंत्र म्हणावा। सावित्री ब्रह्मावदिनी सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्तेन मां पाहि दुःख संसार सागरात। अवियोगी यशादेव सावित्र्यांसहितपते, अवियोग तथास्माकं भूयात जन्मजन्मनि। स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर तो सोडावा। वडास हळदी कुंकू वाहून आंबे, पान, सुपारी, पैसा ठेवून नमस्कार करावा आणि 5 सुवासिनींची आंबे आणि गव्हाने ओटी भरावी। जर तुम्हाला वडाजवळ जाणं शक्य नसेल किंवा प्रदक्षिणा मारणं शक्य नसेल तर वटपौर्णिमेच्या कागदाला, म्हणजे वटपौर्णिमेचा कागद हा बाजारात मिळतो, त्याचा फोटो तयार करून घ्यावा फ्रेम करून आणि त्या फोटोची पंचोपचार पूजा करून त्या फोटोलाच 7 वेळेस दोरा गुंडाळावा किंवा कुंडीमध्ये वटवृक्षाची फांदी आणून त्याला 7 वेळेस दोरा गुंडाळावा। आपण जशी पूजा वडाजवळ केली तशीच पूजा करावी। फक्त सत्यवान सावित्रीची सुपारीची पूजा आपण केली त्याऐवजी फोटोची पूजा करावी आणि सर्वप्रथम सुपारीच्या गणपतीची पूजा करून घ्यावी। त्यानंतर आरती करावी।
आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा किंवा सायंकाळी सावित्रीच्या कथेचं वाचन करावं आणि मनोमन प्रार्थना करावी की मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारू दे आणि संपन्न होऊ दे. कथा श्रवण केल्याने व्रत पूर्णत्वास जातं असं म्हणलं जातं. शास्त्रानुसार हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते, वैवाहिक जीवनात सुख शांती वाढते, कुटुंबात समृद्धी येते, पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी शुभ फळं मिळतात. मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर काही समस्या असतील व त्यावर ज्योतिषशास्त्रानुसार काही मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर किंवा नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा, मेसेज करा आणि समस्येचं निराकरण करून घ्या. धन्यवाद. जय श्रीराम.